मुलीचं शिक्षण महत्त्वाचं आहे की नवीन कार घेणं महत्त्वाचं आहे? त्या दिवशी रात्री 9 वाजता आमच्या एका गुंतवणूकदारांच्या मिसेसचा फोन आला. जनरली एवढ्या रात्री कोणी फोन करत नाही. मी घेतला, म्हटलं काय झालं मॅडम? म्हणे सर माझ्या मिस्टरांचा तुम्हाला फोन आला का? म्हटलं नाही. म्हणे जर त्यांचा पैसे काढण्यासाठी फोन आला तर त्यांना एकही रुपया काढून जायचा नाही. आता मी टेन्शनमध्ये, मला वाटलं या दोघं नवरा बायकोंचे काहीतरी भांडण झालेले दिसतात. मी म्हटलं मॅडम असं का? म्हणे सर आता 3च वर्षापूर्वी आम्ही नवीन गाडी घेतलेली आहे, त्या गाडीचे अजून हप्ते सुरू आहेत आणि यांच्या डोक्यात नवीन गाडी घेण्याचं भूत फिरतंय जे मला नकोय. म्हटलं असं का? म्हणजे सर 3-4 मित्र मिळून व्हाईट कलरच्या एकाच दिवशी गाडी घेण्याचे यांचे मित्र नियोजन करत आहे आणि यांना पण आग्रह करत आहे आणि यांनी पण त्यांना हो म्हटलेलं आहे. तर सर आमच्या गाडीला फक्त 3-4 वर्ष झालेले आहे, अजिबात नवीन गाडीची गरज नाही आहे, आम्हाला ती गाडी सफिशियंट आहे. परंतु हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तुमच्याकडे जे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे ते मुलीच्या शिक्षणासाठी आहे. मुलगी आता बीईला आहे, तिला दरवर्षी 7-8 लाख रुपये लागणार आहे. मग तिच्या शिक्षणासाठी कोणाकडे भीक मागायची आम्ही? म्हणून ते पैसे त्यांना अजिबात विड्रॉल करून देऊ नका. ते जर तुमच्याकडे आले तर त्यांना समजावून सांगा. मित्र हो, अशी माऊली प्रत्येक घरामध्ये पाहिजे. तिला माझा सलाम, कारण ही माऊली त्या गाडीपेक्षा त्या मुलीच्या शिक्षणाचा विचार करते आणि ते सर भावनिक होऊन निर्णय घेणार होते. तर मित्र हो, कुठल्याही प्रकारचे तुमच्या मित्रांनी गाडी घेतली किंवा तुमच्या भावाने गाडी घेतली म्हणून सेम कलरची गाडी सेम डेला तुम्हाला घेण्याची अजिबात गरज नाही. आपण असे निर्णय घेताना आपली आर्थिक परिस्थिती, आपल्या मुलांचं शिक्षण, आपलं रिटायरमेंट ह्या सगळ्यांचा विचार करून मग निर्णय घ्यायचा असतो. आणि तुमच्या गुंतवणुकीसाठी आजच भेटा. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू.